महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। भामसेब व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन रद्द करणाऱ्या शासन प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रपती यांना निवेदन। राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चासह अनेक संघटना उतरल्या रस्त्यावर। RSS प्रणित बीजेपीच्या लोकांनी षडयंत्रपूर्वक शासन व प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करून भामसेब व भारत मुक्ती मोर्चाचे ओडिसा कटक येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी ऐन वेळेवर रद्द करून मौलिक अधिकाराचे हनन केलं आहे। त्याचबरोबर ओबीसीची जाती आधारित जनगणनेच्या संविधानिक अधिकाराची रक्षा करण्याच्या संदर्भात महामहिम राष्ट्रपती यांना माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। भारत मुक्ती मोर्चा भामसेबचे संयुक्त अधिवेशन आयोजित केले होते। हे संयुक्त अधिवेशन कटक येथे जे आयोजित केले होते, तर तिथल्या काही मनुवादी वृत्तीच्या लोकांनी व्यवस्थेवर, शासन प्रशासनावर दबाव आणून, विशेष म्हणजे ब्राह्मण आणि बीजेपी हे जे RSS प्रणित बीजेपी आहे, या लोकांनी तिथल्या प्रशासन शासनावर दबाव निर्माण करून हे जे अधिवेशन होणार होतं, हे अधिवेशन रद्द करण्यात आलं, ऐन वेळेवर रद्द करण्यात आलं। आणि 2 महिन्या अगोदर त्याची परमिशन मिळाली होती, परंतु 25ला अधिवेशनाच्या 24 तारखेला यांनी रद्द केलं। आणि हे जे कृत्य त्यांनी केलं, हे संविधान विरोधी कृत्य केलेलं आहे। हे आपले जे मौलिक अधिकार दिलेले आहेत त्याचं हे हनन आहे। आणि त्याच्यामुळं या प्रशासनाला या संविधानाचा काही एक महत्त्व राहिलेलं नाही। त्यांनी याला बाजूला ठेवून आपले मौलिक अधिकार हिसकावण्याचं हे काम केलेलं आहे। तर या व्यवस्थेचा आम्ही जाहीर निषेधसुद्धा करतो आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये या 19 जानेवारीला आपण धरणे आंदोलन करणार आहोत। या संदर्भात चरणबद्ध आंदोलनाचं हे दुसरं चरण, आणि त्यानंतर 28 तारखेला रॅली प्रदर्शन करणार आहोत। आणि त्याच्यानंतर RSS घेराव हे 22 तारखेला महारॅली होणार आहे तिथे, आणि जास्तीत जास्त संख्येने तिथे लोक उपस्थित राहणार आहेत। हे कृत्य करत आहेत, हे संविधान विरोधी कृत्य असून याला संविधानाला आजच्या घडीला लोकशाही खतम करण्याची यांची ही मानसिकता आहे, आणि आम्ही कदापि होऊ देणार नाही। याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ।